निर्णय आयुक्तांनी घेतलेले आहेत. मुळामध्ये त्या आयुक्तांना कळलं पाहिजे की महानगरपालिकेचे आपण आयुक्त आहात, सेवाभावी म्हणून ना नफा ना तोटावर आपण आपल्या महानगरपालिकेतल्या लोकांना इथं सेवा देण्यासाठी आहोत. त्यांनी आता हे सांगतायत 1988 वगैरे, मला काय त्याच्यामध्ये जायचं नाहीये. आयुक्तांना त्यांचं डोकं ठिकाणावर पाहिजे की आपण काय जी नोटिफिकेशन काढतोय. मुळामध्ये अजितदादांनी तर स्पष्टपणे सांगितलं की बाबा असे GR काढण्या म्हणजे अशी नोटिफिकेशन काढण्याची गरजच नाहीये. धार्मिक ज्यांना गरज आहे, मला सांगा जे काही गोपाल काला आहे, तर आम्ही गोपाल कालाच्या दिवशी नाही खायचं, उपवास असतो तर नाही खात. पण ज्यांना खायचंय ते खातील ना. कारण का जो काही आपला खाटीक समाज आहे किंवा जो मांसाहार खातो ते हिंदू आहे, ख्रिश्चन आहे, शीख आहे का मुस्लिम आहे, याच्यामध्ये प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे ज्या ज्या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी नको असलेला जो नोटिफिकेशन किंवा GR काढलाय तो तातडीने मागं घ्यावा. विनाकारण ते GR काढणार, जिथे काम करायचंय तिथे लोकांच्या ताटात काय पाहिजे हे सांगण्यामध्ये वेळ का वाया घालवतायत. खाणं हे प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे की काय खायचं का नाही. समजा जर गोपाळ काळाला मी चिकन खाल्लं, कोणाचा तोटा होणार आहे. मला नाही खायचं तर मला बळबळ तर कोण खायला देणार नाहीये, आणि मला खायचंय म्हणलं मला थांबवणार पण कोण नाहीये. आपण केलंच नाही, ते काँग्रेसने केलंय, ते त्याचं उत्तर एक्झॅक्टली. नाही नाही, मला ऐका, आमच्या सरकारने सांगितलेलं की बाबा म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्पष्ट भूमिका सांगितली, मुख्यमंत्री साहेबांनी भूमिका सांगितली, पण आपण सत्तेवर आहोत. आपल्या अत्याग्रीतल्या आपल्या आयुक्तांनी काढल्यानंतर आपल्याला हे प्रश्न विचारणार ना. आयुक्तांना पण कळलं पाहिजे कुणाला तुम्ही खुश करताय, काय हे वातावरण निर्माण करताय.